नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि थंडी स्पेशल घेऊन आलेले आहे. थंडी चालू आहे, सर्वांना काय गरम गरम चहा तर सर्वच जण घेत राहतात, पण चहा घेऊन घेऊन सुद्धा कंटाळे असतील तर नक्कीच आपण ही रेसिपी ट्राय करूया. म्हणजेच टॅमॅटो सूप गरमागरम. आणि चला तर मग बनवायला सुरुवात करूया. टॅमॅटो सूप बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहे 4 टॅमॅटो. छान लालगुंद असे टॅमॅटो आहे, त्याच्याशी कट करून घेणार आहे. छान असे 2 भाग, म्हणजे कीड वगैरे आहे का ते चेक करून घेणार आहे मी. मस्त छान आहे, कलर सुद्धा खूप असा मस्त कलर आहे टॅमॅटोचा. आपल्या या पद्धतीने मी कट करून घेणार आहे. नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ चेक करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हालाही बघायला भेटेल. आपल्याला असं साईडचं हे इथे मी पॅन घेतलेला आहे, पाणी घालून घेत आहे. त्याच्यात आपल्याला टॅमॅटो घालून घ्यायचे आहे. टॅमॅटो घालून घेते मी आणि आपल्याला छान असे मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. कमीत कमी 10 मिनिटं छान असे शिजवून घ्यायचे आहे. छान आपण झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवणार आहोत. आपले टॅमॅटो छान शिजलेले आहे. 10 मिनिटांनंतर मी काढून घेतलेले आहे. बघू शकता अशी साल सुद्धा निघत होते. तर थंड करू, पूर्ण साल काढून आपण थंड करून घेऊया. छान थंड झालेले आपले टोमॅटो असे कट मारून घेतलेले, साली काढून घेतलेले. आता मिक्सर मधून फिरवून घेऊया. छान मिक्सरच्या भांड्यात घालून मस्त पेस्ट करून घेऊया. आपण टोमॅटो छान असे बारीक करून घेतलेले आहे. आता गाळून घेऊ शकता किंवा न गाळले तरी चालेल. मी गाळून घेते. बारीक केलेले टोमॅटो छान असं गाळून घेतलेले. आता फोडणी घालूया. इथे कढई गरम करायला ठेवलेली, तेल किंवा तूप घालून घ्यायचं. जिरे मोहरी घालायची. छान तडतडल्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आणि हे सूप असं फोडणी देऊन छान असं गरम गरम प्यायला खूपच छान लागतं. नक्की ट्राय करून बघा. कढीपत्ता घालून घेत आहे. थोडीशी लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर, टॅमॅटो आपण करून ठेवलं होतं बारीक घालून ते घालून देणार आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ, नॉर्मल थोडंसं पाणी घालून घेत आहे. वाटी धुवून घेत आहे आणि या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला गोड लागत असेल, म्हणजे आंबट गोड तिखट असं लागत असेल, थोडीशी साखर टाकली किंवा गोड टाकली तरी खूप छान होणार आहे. मला असंच आवडतं म्हणून मी तसंच केले आणि खूप छान टेस्ट येते. नक्की ट्राय करून बघा. आणि छोट्या मुलांना तर खूपच आवडते. सारखा सारखा चहा पिऊन कंटाळे असतील तर नक्कीच ट्राय करून बघा. सायंकाळच्या वेळेस गरम गरम सूप नाश्त्याबरोबर. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा कॉमेंट्स मध्ये. तुमचे काही प्रश्न असेल तेही सांगा. मी थोडंसं टेस्ट करून बघितलं, थोडीसं मला मिरची कमी वाटली, थोडीशी मिरची घालून घेतली. खूप छान असं लागत आहे. खमंग अशी जिरे मोहरीची फोडणी खूप छान टेस्टी असं झालेले आहे. नक्कीच ट्राय करून बघा. आपलं सूप रेडी आहे. खूप छान असं झालेलं आहे. नक्की ट्राय करून बघा. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि थंडीमध्ये तर नक्कीच करून बघा. मुलांसाठी खूप आवडेल त्यांनाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी संग. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.